आज रूमला बसून लय कंटाळा आला होता, त्याच्यामुळे म्हटलं कुठेतरी फिरून यावं लागतं भाऊ. फिरायचं म्हणल्यावर एकट्याला तर काही जाणं होत नाही. चला म्हटलं मग आपली फलटणच सोबत घेऊन जाऊ. फलटणला कॉल केला, फलटण लगेच आपली हजेरी झाली. फिरायला जायचं म्हणल्यावर काही विषयच नाही, सगळे लगेच एका सेकंदात हजर होतात आणि काम असलं की मग एक पण येणार नाही. मग काय निघलो आम्ही. आता फिरायला कुठं जायचा हा प्रश्न होता, पण म्हटलं चला चालताच विचार करून घेऊयात त्याचा. आता फिरायला तर निघलो. गाडीवर असतानाच मग असं लक्षात आलं की साईडला सूर्य महाराज आहेत, तर सनसेट पॉईंटलाच जाऊयात. पण टाइम पण असा होत होता की सनसेट पॉईंटला जाईपर्यंत असं वाटत होतं सूर्याजी महाराज खाली पण जातील. पण शेवटी चालाच म्हणलं, जाऊयात बघूयात तरी काय होईल. तर तेवढ्यातच पुढून हा व्हाईट घोडा दिसला, लिजेंडर टॉप मॉडेल. तसंच मग इथं पीएससीचं बांधकाम बघत बघत आम्ही निघालो समोर आपल्या पॉईंटकडे. आणि आपण आता कोकणात असल्यामुळे कोकणातले रस्ते तर काय वाकडे तिकडेच असतात, त्याच्यामुळे गाडी जरा सावकाश चालवा लागते. तुम्ही पण सावकाश चालवा बरं का, नाही तर मग काही खरं नाही भावा. थोडं समोर गेल्यावर मग आलं आपलं जैतापूर आणि जैतापूरचेच पाणीपुरी सेंटर. पण आज काय पाणीपुरी खायचं मन नव्हतं म्हणून म्हणलं चला सरळ पुढे जाऊयात, नाही तर मग सनसेटला पण लय उशीर व्हायचा आपल्याला. थोडं समोर गेल्यावर लगेच जैतापूरच्या काजवी नदीवरची खाडी लागते आणि त्या खाडीवरचा हा ब्रिज एकदम सुंदर असा ब्रिज आहे. इथं पण मन असं रमतं, ज्यावेळेस कधी काही करमत नसलं ना, इथे येऊन बसायचं शांततेत, एकदम मनाला मस्त आराम मिळतो. थोडं समोर आले आणि मग गाडी जरा अटके खात होती. अरे म्हटलं गड्या, हिला आता भूक लागली, नाटकं करायला लागली आता. लगेच मग तिच्या नाश्ता पाण्याची सोय केली, 220चं टाकलं आणि तिथून निघालो आम्ही. तिथून निघाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात लालपरी दिसणार नाही कुठल्याच रोडवर, असं तर होणारच नाही. लालपरी दिसली पण म्हणलं जरा खालूनच चला, नाही तर घेऊन जाईल सोबत आपल्याला. असंच मग आता पुढे गेल्याच्या नंतर बोर्ड दिसले. बोर्डात 2 नाव होती, आंबोळगड आणि मुसागाजी. आंबोळगड थोडं लांब होतं, मुसागाजी थोडं जवळ होतं. दोन्ही सनसेट पॉईंट होते. आता कन्फ्युज होतं कुठं जायचं, पण म्हटलं चला जवळच सनसेट पॉईंट बघूयात. मग गेलो मुसागाजी. आणि मुसागाजीला गेल्याच्या नंतर प्रॉपर मुसागाजी बंदरला न जाता दुसऱ्याच पॉईंटला निघून गेलो आम्ही. पण ज्या दुसऱ्या पॉईंटला गेलो त्याचा रस्ता काही इंटरनॅशनल होता, तुम्ही बघू शकता. शेवटी कसा बसा रस्ता पार केला आणि शेवटी आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. पोहोचल्याच थोडंसं एक मंदिर दिसतं, कशाचं आहे काय काही मला पण माहित नाही अजून. समोर गेलो आणि हे बघा समुद्राचा कसा व्ह्यू दिसतोय. आता अथांग असा सागर हा इथून दिसतोय आणि इन्फिनिटी हा समुद्र पाहायला मिळतो आपल्याला. फायनली पोहोचलो आपल्या डेस्टिनेशन वरती. गाड्यावरून उतरल्याच्या नंतर थोडा आजूबाजूला बघत असताना इथे एक कार दिसली. कारला झूम केलं पण तसं काही तिथं वाटत नव्हतं. आता तुमच्या मनात असे वेगळे काही विचार येऊ देऊ नका, काय नाही, कारच होती आणि उभी होती फक्त. त्याच्याच पलीकडे आपल्याला लाईट हाऊस दिसतोय. लाईट हाऊसचं लाईट पण बघा दिसणार तुम्हाला. आता हा लाईट हाऊस माडबनचा आहे, जो की जहाजांना दिशा दाखवण्याचं काम करतो. आता इथं जे हे खाली दगड दिसत आहेत तुम्हाला, हे व्हिडिओ मधून खूप जवळ दिसत असतील, पण खरंच असं नाहीये बरं का. इथून जर पडलं ना माणूस तर माणसाचं एक छोटंसं हाड पण नाही मिळायचं, इतकं खोल आहे ते. पण ते पुढचे बिचारे माशी गरवायला तिथे गेले होते, कुठून गेले तेच समजत नव्हतं, का उडत गेले की काय. असंच समोर हा समुद्र बघता बघता आता ही साईडला पुन्हा लाईट हाऊस कडे बघा एकदा. त्यात लाईट तो फिरताना किती मस्त वाटतो ते. असं आहे, समुद्र दर्शन तर झालं, पण ज्याच्याकरता आलो होतो ते शेवटी झालंच नाही. सूर्यमामा जरा नाराज होऊन लवकरच घरी निघून गेले होते. नंतर चला जाऊ द्या म्हणलं. आता मित्रांना तर जरा भूक लागली होती, मग काय सोबत थोडाफार चकना आणलाच होता. त्याला म्हणलं मस्त खाऊन घेऊया. पटापटा खाऊन घेतलं आणि ह्या समुद्राचा पुरेपूर सर्व व्ह्यू बघून आता इथून निघायचं होतं. पण व्ह्यू बघत असतानाच तिथे सूर्यमामाच तर नाही पण चंदामामाचं नक्कीच दर्शन झालं आम्हाला. तेवढंच एका मित्राच्या याच्यात स्वच्छता अभियान जागृत झालं. बिचारा गेला आणि खाडीच्या एक भेग होती त्याच्यामध्ये आग पेटीची काडी टाकून आला. मित्रांना सवयच जिथं नाही तिथं हात घालायची. साला ते पेटलं. आता विजवता पण येईना ते. म्हणलं चला इथून लवकर पळून चला, नाही तर कोणतरी पकडेल आपल्याला. मग काय तिथून निघलो. आता आम्ही थोडं समोर आलो, पण आम्ही थांबव म्हणलं, नाही तर कारण तसं पण या एरियात वाघ आणि बिबट्याची भीती असते. सगळे सोबत असले तर बरं राहील म्हणून. बागची टीम येईपर्यंत थोडं थांबलो. आता शेवटी मागची टीम पण आली आपली. त्यांना मागं पुढं ठेवत निघालो आम्ही. मग तुम्हाला येतानाच सांगितलं होतं जैतापूरचा ब्रिज. जैतापूरचा ब्रिज हा रात्रीला खरंच खूप सुंदर दिसतो बरं का. इथून जे दृश्य दिसतात ना ते खरोखर खूप सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता तिकडे समोर एक होमस्टे आहे आणि इकडे हे जे लाईट आहे नाट्य साईडची खूप छान दिसतात. असंच मग जैतापूरचा ब्रिज बघत आम्ही आलो आमच्या रूमच्या जवळ येताना एक कोकण स्वाद हॉटेल आणि एक पेट्रोल पंप. त्याला बघत म्हणलं चला आता घरी. झालं आता आपलं काम. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो.